एटीएन न्यूज में आपका स्वागत है। सबरखान, आइए दिखाते हैं आज की इस खबर को। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन आज भिवंडी से जिला अध्यक्ष प्रवीण पाटिल के हाथों रिबन काटकर किया गया। हम आपको बता दें, विनायक कंपाउंड क्षेत्रीय चाल पद्मानगर में राष्ट्रवादी पार्टी के उपाध्यक्ष विनोद एम मेंगजी के कार्यालय का उद्घाटन कार्यक्रम में अल्पसंख्यक अध्यक्ष याकूब शेख, उपाध्यक्ष जानवी भोईर, उपाध्यक्ष नामदेव अहिरे, डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप सोनी, प्रकाश वेडपिल्ली, देवेंग सेल अध्यक्ष वेंकटेश गड्डम, वैदिकीय अध्यक्ष निमिता शेखावत, सोशल मीडिया अध्यक्ष वरिष्ठ नेता सुजाउद्दीन अंसारी और भारी संख्या में राष्ट्रवादी पार्टी के पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। राष्ट्रवादी पार्टी के नवनिर्वाचित उपाध्यक्ष विनोद एल मेंगजी ने आए सभी मेहमानों का शॉल पुष्प देकर स्वागत किया। पत्रकारों से बातचीत करते हुए प्रवीण पाटिल ने क्या कहा, आइए सुनते इस खबर को। श्रीमती शेखला, रोहित मॅडम, डॉक्टर साहेबचे संदीप सोनी आणि उपेश भाई, इथं उपस्थित माझे मित्र भगिनींनो, मी एकच सांगू इच्छितो की या इथे जी कमी आहे ती आपल्याला भरून काढायची। आज क्षत्रिय समाज एवढा मोठा आहे, त्या क्षत्रिय समाजाला कोणी आज पालनहार नाहीये किंवा एखादी मान सन्मानाचं पद कोणाला मिळालं नाहीये किंवा नगरसेवक दिलेला नाहीये। तर माझं क्षेत्रीय चाल मित्रमंडळ आणि सर्व समाजांना एकच विनंती आहे की मागच्या वेळेस मागे पुढे का होईना उमेश मेंगजी यांनी 1800 वोटी समाजवादीच्या माध्यमातून घेतली होती। मी तर राष्ट्रवादी सर्वांना घेऊन चालणारी पक्ष आहे, तर पुढे भविष्यात उमेश मेंगजींची ताकद आणि सगळ्या समाज बांधवांची ताकद आणि आमच्या पक्षाची ताकद, आमच्याकडे सर्व समाज समभाव अशा पद्धतीने पक्ष चालतो, तरी त्या पक्षाची ताकद आम्ही उमेश मेंगजी यांना देणार आणि पक्षवाढीसाठी जेवढी त्यांना ताकद दिली जाईल तेवढी दिली जाईल। त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेत बघणार नाही एवढी देतं आम्ही 100% देतो, माझ्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे। दुसरी गोष्ट, इथं काही प्रॉब्लेम असले तर आता ई कार्ड आहे, श्रम कार्ड आहे, 5 लाखचं आयुष्यमान कार्ड आहे, हे कार्ड बऱ्याच जणांकडे नाहीये किंवा आमच्या पक्षाची सभासद नोंदणी आहे, तो सभासद नोंदणी झाल्यानंतर त्याला जे पक्षाकडून बळ मिळेल ते त्याला चांगल्या पद्धतीने मिळेल। म्हणून या सगळ्या लोकांपर्यंत योजना पोहोचवणं आणि लोकांना आमच्याशी निगडीत करणं, येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनला आम्ही साम दाम दंड भेद या पद्धतीने आम्ही उतरणार आणि राष्ट्रवादीला या भिवंडी शहरात चांगला स्थान देणार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राज्य। नियोजन असे प्रत्येक वार्डात प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे आता कमीत कमी आमची 10 ऑफिस रेडी आहे। आज ही हनुमान जयंतीच्या पूर्व नियोजनासाठी आम्ही काल ठरवलं ना, आज ओपनिंग केलं, असे आमचे ऑफिसेस रेडी आहे। तरी नियोजनबद्ध हळूहळू आम्ही भिवंडी शहरात राष्ट्रवादीचं खूप चांगलं जाळं पेरणार आणि आम्ही सर्व समाजांना घेऊन चालणारे लोक आहे। आम्ही पुरोगामी विचारांचे शाहू फुले आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे। आमच्या अजितदादांनी तेच सांगितलंय की आम्हाला जाती भेदभाव नको आणि याला आम्ही तिरंजीने देऊन
आम्ही पक्षाचं काम जोरात करू आणि या पक्षाला चांगली उभारी मिळेल हे मी तुम्हाला नक्कीच सांगतो. येणाऱ्या निवडणुकी महानगरपालिका लक्षात घेता काय वाटतं किती जागा की आपला कब्जा राहणार आहे? बघा, मी भविष्यवाणी तर नाही करू शकत, पण राष्ट्रवादी ही महापालिकेत निर्णायक भूमिकेची पार्टी आणि पक्ष असणार आहे हे नंबर 100% मी तुम्हाला सांगतो. काय शुभेच्छा द्याल मला आज विनोद मेंजी यांनी सुसज्ज आणि सुंदर असं म्हणजे ऑफिसमध्ये बसल्यानंतर कसं मन प्रसन्न झालं पाहिजे या पद्धतीने ऑफिस ओपनिंग केलेलं आहे आणि त्याला आम्ही पक्ष म्हणून पाठबळ देणार आणि विनोदला पुढे आगामी महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात त्यांची पूर्ण नियोजन बघून आणि 4 समाज इथे असल्यामुळे 4 समाजाची लोक घेऊन आम्ही कशा पद्धतीने इलेक्शन लढायचं त्या पद्धतीने आम्ही त्यांना पण इलेक्शन मध्ये उतरवू. जाहिरात